नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. न्यूज 18 लोकमतनं यमाचा महामार्ग ही मोहीम सुरू केलेली आहे. महामार्गावरील रस्ते तयार करताना झालेल्या चुकांमुळे अनेक अपघात होतात आणि तीच बाब आम्ही यमाचा महामार्ग या मोहिमेतून समोर आणली आहे. जुन्नरमधील नारायणगावमधील बायपास रोडची पाहणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आणि त्यांनी महामार्गावरील चुकीच्या कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसंच अपघातामध्ये मृत्यू झालेल्या भोर कुटुंबियांची सुद्धा वळसे पाटील भेट घेणार आहेत. न्यूज 18 लोकमतनं यमाचा महामार्ग ही मोहीम सुरू केलेली आहे काही दिवसांपासून. तर या महामार्गावरील महाराष्ट्रातील कोणत्याही महामार्गातील रस्ते तयार करताना झालेल्या चुकांमुळे जे काही अपघात होतात तीच बाब आम्ही यमाचा महामार्ग या मोहिमेतून समोर आणतोय. त्यामध्ये जुन्नरमधील नारायणगावमधील बायपास रोडची पाहणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेली आहे. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणकाच हा म्हणावा लागेल. दिलीप वळसे पाटील यांनी महामार्गावरील चुकीच्या कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना त्या सुधारण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. तसंच या महामार्गावरती झालेल्या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या भोर कुटुंबियातील सदस्यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील भेट देखील घेणार आहेत. यमाचा महामार्ग ही गेल्या काही दिवसांपासून मोहीम सुरू केली आहे न्यूज 18 लोकमतनं आणि त्या अंतर्गत ज्या काही रस्त्यांच्या बांधकामामध्ये किंवा रस्ते तयार करण्यामध्ये ज्या काही त्रुटी झाल्या असतील ज्यामुळे अपघात होत आहेत आणि अनेकांचे बळी सुद्धा गेलेले आहेत याच संदर्भात आम्ही मुद्द्यांकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि याचीच दखल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली. थेट जाऊया जुन्नरमधून आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्या सोबत आहेत. रायचंद, आपण जुन्नरमधल्या नारायणगावमधल्या बायपास रोडची बातमी दाखवल्यानंतर आपल्या मोहिमेमध्ये त्यानंतर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसतोय. गृहमंत्र्यांनी थेट या रस्त्याची पाहणी केलेली आहे. काय सविस्तर सांगाल? श्वेता, बरोबर आहे. आपण ही मालिका लावून धरली आणि त्या बातमीचाच इम्पॅक्ट म्हणावा लागेल. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचाच मतदारसंघ हा आहे आणि नारायणगाव जवळून जो बायपास जातोय त्या ठिकाणी सातत्याने मागच्या अनेक दिवसापासून अपघात होतोय. आपण जी घटना दाखवली त्यानंतर आज वळसे पाटील या दौऱ्यावरती असताना या चौकामध्ये येऊन गेले, त्याची पाहणी केली आणि त्यानंतर हिवरे येथील जी महिला यामध्ये मृत्युमुखी पडली होती त्या कुटुंबियांची भेट घेतली. न्यूज 18 लोकमतशी आत्ताच बोलताना वळसे पाटील यांनी सांगितलंय की आपण स्थानिक खासदार असतील आणि आमदार असतील यासोबतच केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय रस्ते विकास मंत्री जे आहेत गडकरी त्यांचे सुद्धा बोलणार आहेत आणि असे जे काही चुकीचे मार्ग आहेत या महामार्गांचं काय करता येईल, तिथे काही चेंजेस करता येतील का या सुद्धा बाबत आपण बोलणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर वळसे पाटलांनी आपल्या ह्या मालिकेचं सुद्धा कौतुक केलंय का न्यूज 18 लोकमत अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यातले हे सगळे महामार्ग आणि ज्या बातम्या दाखवते त्याबद्दल सुद्धा श्वेता आपलं कौतुक केलेलं आहे. लवकरच ते गडकरींशी याबाबत बोलणारे आहेत. श्वेता, आणि त्या महामार्गावरती झालेल्या अपघातामध्ये ज्यांचा बळी गेला आहे त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा वळसे पाटील भेट घेणार आहेत. ते कधी भेट घेणार आहेत आणि त्याबद्दल काय सांगाल? श्वेता, आत्ताच त्यांनी भेट घेतलेली आहे त्यांच्या कुटुंबियांशी, कारण ह्या मतदारसंघात फिरत असताना जी काही जीवाभावाची माणसं या मतदारसंघात आहेत वळसे पाटील जातीने लक्ष देतात या परिसरामध्ये. आणि ज्यावेळेस हा अपघात झाला होता त्याला साधारणतः 1-1.5 महिना होऊन गेलेला आहे. त्यानंतर आज ज्यावेळेस दौऱ्यावरती असताना वळसे पाटलांना वेळ मिळाला त्यावेळेस त्यांनी ह्या महामार्गाची चौकशी करून भोर कुटुंबियांची भेट घेतली. भोर कुटुंबियांनी कशा पद्धतीने हे सगळं आमच्या कुटुंबातली एक व्यक्ती दगावली, आमच्या घरातली जरी एक व्यक्ती गेली आहे तरी सुद्धा इतरांच्या बाबतीत असं घडू नये, कारण मागच्या 3 महिन्यापासून हा महामार्ग नवीनच बायपास झालेला आहे. 3 महिन्यामध्ये जवळजवळ 50 पेक्षा जास्त अपघात झाले. तर अजून सुद्धा महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी कुठल्याही सुरक्षेच्या यंत्रणा लावलेल्या नाहीत. या ठिकाणी उड्डाणपूल किंवा अंडरपास होण्याची गरज होती, पण आता आपल्याला माहिती आहे की खासदार अमोल कोल्हे यांचा हा मतदारसंघ आहे आणि अमोल कोल्हेने सुद्धा गडकरींकडे रिटेंडरसाठी मागणी केलेली आहे. रिटेंडर होऊन जर हा बायपास या ठिकाणाहून जर अंडरपास झाला म्हणजे बोगदा झाला तर भविष्यातले होणारे या ठिकाणचे
ठिकाणचे अपघात थांबतील, कारण आशिया खंडातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बीण याच महामार्गावरती आहे आणि इथून ज्यावेळेस खोडदला जाणाऱ्या या चौकामध्ये सातत्याने अनेक धावपळीच्या गर्दीच्या ठिकाणी अनेक टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल किंवा मोठ्या कंटेनर असेल हे स्पीडने जात असतात, त्यामुळे सातत्याने अपघात घडत असतात. तर आता पुढच्या काळामध्ये नक्कीच वळसे पाटील असतील आणि या ठिकाणचे खासदार असतील, या दोघांनी सुद्धा आता यामध्ये लक्ष दिलेले. त्यावेळेस स्थानिक जे आमदार होते त्या काळातले किंवा त्या काळातले खासदार होते, यांनी सुद्धा त्यात लक्ष देणं गरजेचं होतं. यापूर्वी शिवसेनेचे आमदार होते आणि शिवसेनेचेच खासदार होते या परिसरात, त्यांनी जर लक्ष दिलं असतं तर अशा पद्धतीने हे चुकीची कामं झाली नसती. गृहमंत्र्यांनी ज्यावेळेस लक्ष दिलं त्यावेळेस आता अधिकाऱ्यांची सुद्धा भुंबेरी उडालेली आहे, कारण अंडरपास होताना किंवा बायपासच्या ठिकाणी उड्डाणपूल होताना काळजी घेणं गरजेचं होतं, कारण सातत्याने आसपास जे एक दोन ठिकाणी जे उड्डाणपूल ज्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत पण या ठिकाणी काही गरज असताना त्यांनी केलेलं नाही, त्यामुळे मग अशा अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. श्वेता, रायचंद, धन्यवाद या माहितीसाठी. त्यामुळे इथे जुन्नरमधल्या नारायणगाव मधील बायपास रोडमध्ये म्हणजे हा रस्ता निर्माण करताना ज्या काही त्रुटी आहेत त्या सुधारण्याच्या किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना सुद्धा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्यक्ष त्या रस्त्याची पाहणी करून दिलेल्या आहेत. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या यमाचा महामार्ग या मोहिमेचं हे यशच म्हणावं लागेल. आता पुढची बातमी आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानं राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्यात. राजकारणामध्ये जो आज आपला विरोध करतो तो उद्या आपल्या सोबतही असेल असं कोश्यारी यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी पार्क मुंबई इथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. आता राज्यपालांनी नेमकं हे वक्तव्य कोणत्या पक्षाला उद्देशून केलं यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. राजनीति में, दुकान में, घर में, इधर उधर आपसी उठक पटक चलती रहती है. हम कभी उससे ऊपर को उठ के देखेंगे तो आज जो हमारा विरोध करता है कल वो हमारा साथ देगा और हो सकता है जो आज आपके साथ है उनसे भी बड़ा समर्थक बन जाएगा. काल शिवजयंती निमित्तानं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते आणि त्यांनी केलेलं हे मोठं वक्तव्य आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्कवितर्कांना सुद्धा उधाण आलंय. कारण राजकारणामध्ये आज जो आपला विरोध करतो तो आपल्या सोबतही उद्या असू शकतो असं राज्यपालांचं हे विधान खूप मोठं आणि सूचक विधान आहे. आणि आज आपल्याला विरोध करणारा उद्या आपला मोठा समर्थकही असेल आणि त्यामुळे राज्यामध्ये काही राजकारणामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये मोठी उलथापालथ होण्याच्या एक प्रकारे संकेतच राज्यपालांनी दिले नाहीत ना असं देखील आता बोललं जात आहे. या संदर्भात अधिक बोलूयात. राजकीय विश्लेषक संदीप प्रधान आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. कालच्या राज्यपालांच्या विधानामुळे अर्थातच चर्चांना उधाण आलंय. हे असं म्हणण्यामागे राज्यपालांचा काय हेतू असू शकतो किंवा त्यांना काय म्हणायचं होतं नेमकं? महामहिम राज्यपाल हे म्हणजे राज्यपाल आहे ते त्या घटनात्मक पदावर आहेत हे माहित होतं, पण ते ज्योतिषी आहेत हे आजच म्हणजे आपल्याला कळलं. आणि त्यांनी ही राजकीय भवितव्य किंवा भविष्य वर्तवलेलं आहे. आणि इथं आघाडीतली तर नेते किंवा आघाडीतले पक्ष तर सांगतायत की सरकार स्थिर राहणार आहे, पण असं असताना राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीने की ज्याचा राजकीय ह्याच्याशी तसाच संबंध राहत नाही त्या व्यक्तीनं असं भाकीत वर्तवणं हे जरा थोडं आश्चर्यजनकच आहे. पण राजकारणामध्ये आपल्याला माहिती की काही होऊ शकतं, म्हणजे कधीही काही होऊ शकतं, त्यामुळे सर्व शक्यता आपल्याला गृहीत धरायला पाहिजेत. आणि जेव्हा आता राज्यातल्या सरकारमध्ये शिवसेना आणि काँग्रेस असे दोन परस्पर भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले तर राजकारणामध्ये जे पूर्वी मित्र होते ते एकत्र येऊ शकत नाहीत असं नाही, येऊ शकतात. पण अर्थात जरी एकत्र आले तरी आता परस्परांवर ज्या पद्धतीनं वार केलेले आहेत त्यामुळे त्यांचं सुद्धा ते एकमेकाशी म्हणजे सौहार्दपूर्ण संबंध राहतील, नांदतील का पुन्हा मागच्या भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं वादविवाद चालू होते तसेच राहतील, हे सगळे पुढचे चर्चांचे आणि बाकी याचे मुद्दे आहेत. पण भविष्य राज्यपालांनी वर्तवलेलं आहे आणि त्यांच्यामधली ही भविष्य कलेची माहिती महाराष्ट्राला नवीनच आहे.
बरोबर आहे. मात्र राज्यपालांकडून म्हणजे इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून इतकं हे असं विधान होणं म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी मोठा अर्थ असणार आहे. त्याशिवाय सार्वजनिकरित्या विधान केलं जाणार नाही आणि म्हणूनच जे काही तर्कवितर्कांना उधाण आलंय हे अपेक्षितच आहे. प्रश्नच नाही ना. मी तेच म्हटलं ना की राज्यपाल पदावरच्या व्यक्तींनी अशा पद्धतीने जरी त्यांच्याकडे काही माहिती असली समजा तरी सुद्धा त्याची जाहीर वाच्यता करायची नसते. ते घटनात्मक पद आहे. त्या पदावर बसलेल्या माणसांनी दैनंदिन राजकारणाचा भाग व्हायचं नसतं. त्यांनी तटस्थपणे त्या सगळ्या घडामोडींकडे बघणं आणि केंद्र आणि राज्य सरकारमधला एक दुवा म्हणून काम करणं असं अपेक्षित आहे. असं असताना असं होणार तसं होणार हा याच्याबरोबर येणार वगैरे अशा पद्धतीचं वक्तव्य शक्यतो टाळायला पाहिजे. आतापर्यंतची परंपरा अशी आहे कुठल्याही राज्यपालांना मी असं बोलताना बघितलेलं नाही की हे पक्ष एकत्र येतील किंवा या दोन पक्षांनी सरकार स्थापन करावं किंवा असं काही होऊ शकतं अशा पद्धतीचं नाही. त्यामुळे म्हटलं की ती जी भविष्य सांगण्याची कला राज्यपालांकडे आहे ह्याचा साक्षात्कार महाराष्ट्राला आता पहिल्यांदाच झालेला आहे. संदीप प्रधान सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. त्यामुळे राज्यपालपद हे एक घटनात्मक पद आहे. त्यामुळे दैनंदिन राजकारणामध्ये त्यांनी त्यावरती बोलणं हे खरं तर अपेक्षित नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मात्र राज्यपालांनी हे विधान केलं काल शिवजयंतीच्या निमित्तानं आणि त्यामुळेच तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आलंय. आता येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला जर संपवायचं असेल तर महाविकास आघाडीने एकत्र लढलं पाहिजे असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं. महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. सोबतच भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि भाजपचा प्रसार रोखण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एकत्र राहणं आवश्यक असल्याचं देखील पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील काही नेत्यांचे मतभेद समोर येत असतानाच आव्हाडांनी ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढवण्याचे संकेत किंवा मत व्यक्त करून महापालिका निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याचं आव्हाडांनी सांगितलं. दरम्यान लवकरच वाटाघाटीच्या बैठका सुद्धा सुरू होतील असंही त्यांनी म्हटलंय. प्रत्येक जिल्ह्यातनं 3-3 जण नेमली, 3-4 जण नेमली जातील, शहरातनं 3-4 जण नेमली जातील आणि त्यांनी त्या स्तरावरती तिथल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलावं असा प्रयत्न केला जाईल. गेले 2-3 दिवस ज्या मुलाखती माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या ऐकल्या त्याच्यामध्ये त्यांनी पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसलं आणि त्यामुळेच आम्हीच एकमताने निर्णय घेतला की आपण तिघं जे काय आहोत ते एकत्र राहिलो तर भाजपला पराभूत करणं हे खूप सोपं आहे. ब्रेकनंतर स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी येते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पोलिसात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. यावरून पुन्हा किरीट सोमय्यांनी टीकास्त्र डागलंय. छगन भुजबळ यांच्या विरोधात याचिका केली होती म्हणून भुजबळ 2 वर्ष जेलमध्ये जाऊन आले. मी याचिका केली म्हणून मला जेलमध्ये टाकणार असाल तर मी जेलमध्ये जायला तयार असल्याचं सोमय्या म्हणालेत. आपण महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी झटत राहणार असल्याचंही किरीट सोमय्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की किरीट सोमय्याला जेलमध्ये जावं लागणार. करून दाखवलं. ठाकरे साहेबांनी करून दाखवलं. एका आठवड्याचा आत किरीट सोमय्याला जेलमध्ये पाठवण्याचा निर्धार पूर्ण केला. हे आलंय वो समन्स मला हजर व्हा. तुमच्यावर ताबडतोब कायदेशीर कारवाई होईल. कशाबद्दल? ओ ठाकरे महाशय ते तुमचे प्रवक्ता संजय राऊत सांगतात बाप बेटे को जेल में भेजेंगे. यासाठी 1000 वेळा आम्ही दोघेही जेलमध्ये जाऊ. 1000 वेळा यासाठी जेलमध्ये पाठवणार. सामान्यांसाठीच लढतोय किरीट सोमय्या. कोविड पेशंट मध्ये जे सरकारी सेंटर मध्ये ट्रीटमेंट घ्यायला सामान्य माणूस गेला होता. ज्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केली
त्या कंपनीला 4 कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर तर तिथे त्या कोविड सेंटरमध्ये कोण गेला होता? सामान्य माणूस गेला होता. हजारो पेशंट त्याच्यामुळे त्यांचं कायमचं नुकसान झालं. त्याच्यासाठी किरीट सोमय्या लढतोय, उद्धव ठाकरे लढतोय, घोटाळेबाज मंत्री नेत्यांना वाचवण्यासाठी. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करा.